सशक्त लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सांगितले की विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपालांची मान्यता मिळूनही विधेयकाची अंमलबजावणी 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. हा वैयक्तिक नाही तर भ्रष्टाचार विरोधातील जनतेचा प्रश्न आहे. सरकारकडून इच्छाशक्ती दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला असून 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धीत उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. फडणवीसांना लिहिलंय तुम्ही. अनेक वेळा या संदर्भात बैठका झाल्या. विधेयक कायदा जो आहे तो दोन्ही सभागृहामध्ये मंजूर देखील झाला. आता काय अशी तुमची मागणी आहे, कशासाठी तुम्ही आता आंदोलन उपोषण करणार आहे? माझे आजपर्यंतचे उपोषण स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. तेवढी आंदोलन झाली, पण आजही माझ्याकडं झोपण्याचा एक बिस्तर आहे आणि जेवणाचं एक ताट आहे. बँक अकाउंट कुठं असतो माहीत नाही. आजच्या स्थितीला आयुष्यामध्ये सगळी आंदोलनं झाली ती समाज हितासाठी, राष्ट्रहितासाठी. राष्ट्रहितासाठी ही आंदोलन करत आलो. त्याच्यामध्ये आताचा जो विषय आहे ते लोक आयुक्त, महाराष्ट्र लोक आयुक्त 2022 लोक आयुक्त. हा लोक आयुक्त काय आहे? लोक आयुक्ताची काय पावर आहे? लोक आयुक्त जर झाला तर मुख्यमंत्री, मंत्री, माजी मंत्री यांची चौकशी लोकायुक्त करू शकतात. मुख्यमंत्री, मंत्री, सगळे उच्च लेवलचे लोक यांची सगळ्यांची चौकशी करू शकतात. लोकायुक्त एवढा पॉवर आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे आल्यानंतर विधानसभेच्या सभागृहाच्या एकूण सदस्यापैकी 2/3 सभासद, एकूण सभासदाच्या 2/3 सभासद त्यांच्यासमोर ते संमत करण्यात येते आणि विधानसभेची परवानगी घेऊन पुढील कारवाई, म्हणजे इतकी शक्ती महाराष्ट्र लोकायुक्तात आहे. एवढी मोठी शक्ती आहे. आजपर्यंत शक्ती मिळाली नाही. ही मिळावी म्हणून मी 8 वर्ष लढतोय. 8 वर्ष. महाराष्ट्र राज्यातील जनतेला ही माहीत असणे गरजेचे आहे. इथनं एवढा क्रांतिकारक हा कायदा आहे की लोक आयुक्त कोणाचीही, म्हणजे मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी यांचे पुरावे आल्यानंतर चौकशी करू शकतात. एवढं क्रांतिकारक आहे. या लोक आयुक्ताची निवड कशी करायची? ही निवड जर करायची, या लोक आयुक्तामध्ये जी कमिटी आहे, मुख्यमंत्री अध्यक्ष, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती सदस्य, विधानसभा अध्यक्ष सदस्य, विधान परिषद विरोधी पक्ष नेता सदस्य, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता सदस्य, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देश केलेला मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, एवढे लोक सगळे याच्यामध्ये, म्हणजे पॉवर एवढा मोठा आहे. आयुक्तामध्ये 5 सदस्यांचा समावेश. अध्यक्ष म्हणून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश, इतर 4 सदस्य. यांच्यामध्ये 2 सदस्य न्यायिक असतील. 4 सदस्यापैकी 2. खटल्यामध्ये दिवाणी न्यायालयाचे अधिकार
विशेष न्यायालयाचे अधिकार असणार आहेत. दिवाणी आणि खटला. दिवाणी न्यायालयाचे अधिकार आणि विशेष न्यायालयाचे अधिकार ते त्यांना अधिकार असणार आहे. हे लोकायुक्त, दिवाणी आणि आणि अ, विशेष अधिकार एवढे पॉवर आहेत म्हणून त्यांना नको आहे. त्यांना आता हा मसुदा तयार करण्यासाठी आणि